किती मर्यादा वादळ पुढे सारा घरी घरी गेला बाई भुतला आणि झुमेला हिरा हिरा बाई भुतला आणि झुमेला हिरा दिवस किती मर्यादा वादळ पुढे सारा घरी घरी गेला दिवस किती मर्यादा वादळ पुढे सारा घरी घरी गेला. 16 सहस्त्र 100 नारी नटून थटून कुठेतरी अगदी वेगळ्या दिशेत निघाल्या. याच्यात म्हातारी फार हुशार दिसते, तिला आपण विचारलं पाहिजे. ए मावशी थांबा ग. काय पालखी घेऊन निघालीस का काय? कुठं तो कोण आम्हाला विचारणार? अगं निघालात कुठं हे विचारतोय मी. शिंगू बिरूच शिंगू बिरवाले निघालात कुठं हे सांगतोय मी तुम्हाला विचारतोय. देवाला निघाले रे. देवाला? वा, म्हणजे आज पोटा पाण्याचा प्रश्न मिटवून तुम्ही देवाला निघालात. आज रोज पोट पाणी आहे. देवाला एक दिवस तर जावं लागतंच की आम्हाला. खरंय. आता रे ज्या देवानं तुम्हाला जन्माला घातलं त्या देवाला विसरणं म्हणजे महापाप आहे. देवाने जन्माला घातला आमचं बाप ऊस तोडा गेलं काय? आहे बाप. अगं तसं नाही. देवानं आमचं काम चांगलं केलं. या अगं ज्यांनी सृष्टी निर्माण केली, या सृष्टी निर्माण करत असताना अनेक पशु पक्षी, अनेक वेली झाडं पानं फुलं, अगदी मुंगीपेक्षा लहान असणारा कीटक, हत्तीच्या पेक्षा मोठा असणारा प्राणी या पृथ्वी तलावरती जन्माला घालत असताना त्यात मानव जात जन्माला घातली. आणि सर्व जातीत सर्वश्रेष्ठ जात असेल तर मानवाची जात. मग त्या मानवाच्या जातीला देवाचा विसर पडला तर मग त्याच्या देहात उपयोग काय आहे? कोण म्हणते विसर पडला? आम्ही 16 गोप्य मिळून देवाला चाललोय. देवाला निघाला? देवाला आमची भक्ती आहे. देवाची भक्ती करतो. देवाला निघालात होय. मग एवढं नटून थटून जाण्याचं कारण काय आहे? तुला वर्णनातलं आवडलं नाही काय? काय ग गरज चालली आहे? मग नटायचं कसं म्हणतोय? अगं तसं नाही. मग हे बघ, वरून शोभा करणं हे बरोबर नाही. अरे मग कसं नटायचं सांगतोय? तो माणूस खरा भक्तिकार असतो. नाहीतर अंगाला लावून राख डोळे झाकून करते पाप, याच्यात काय उपयोग आहे? तू एवढं आम्हाला ज्ञान देणार, तू कोण म्हणायचा? मग मला तुम्ही सांगा, तुम्ही देवाला निघाला? होय. देवाला घेऊन तुम्ही काय काय घेऊन निघाला? देवाला काय घेऊन जाते? थोडा काय रे देवाला पेढा काय मुलीने पेढे घेतलाय, काय पंचायत दात घेतलंय, मी अंडन दामटा घेतलाय. सगळं नशिबात घेतलं. सगळं नाशिवत घेतलंस. देवानंच निर्माण केलं. देवाला वाहनं म्हणजे देव प्रसन्न करून घेणं, याचा अर्थ असा होत नाही. देवाने निर्माण केलं. हो ना. देव मग आम्हाला सांगायचं आम्हाला एवढं खर्च करायला लावलं कशाला? अगं नाही वेडे. मग म्हातारे, देव पाण्याचा थेंब देखील मागत नाही. देवानंच पाणी निर्माण केलं. देव झाडाचं पान देखील मागत नाही. भाव धरून भक्ती केलेली तो देव मागतो. ती देवाची भक्ती तुम्ही घेऊन निघालात, हे विनाकारण दिखावपणा कशाला काय पाहिजे? मग तुला बरं दिसत नाही का म्हातारे? मग असं काय तिने त्याच्या डोळ्यात माती टाकून मोंबलत डोळ्यात माझ्या माती टाकायची? आता तुला तुम्हाला थांबवणार कोण? तुम्हाला तुम्ही कोणत्या देवाला निघालात? आम्ही श्रीकृष्ण. अरे 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 रस्त्या 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 तसं नाही. कृष्णाला शोधण्यासाठी निघाला. कुठून तुम्हाला कृष्ण भेटला? अजूनपर्यंत आम्हाला भेटला नाही, पण आमचे प्रयत्न आमचा आम्ही सोडला नाही. बर. आम्ही ते देवाची वाट बघत बसू. म्हणतारे ब्रह्मदेवाला देखील अंत नाही, वेदाला देखील अंत नाही. अशा देवाला तुम्ही शोधण्यासाठी निघालात. हाडाची काळा हिमालयात सारी तपश्चर्या करून तरी देखील देव सापडला नाही. अशा देवाला तुम्ही शोधण्यासाठी काय उपयोगाचा? तसं नाही बाबा, आमची भक्ती आहे. भक्तीमुळे आम्हाला देव भेटला नाही. म्हातारे, ज्या देवाला तुम्ही शोधण्यासाठी निघालात तोच देव श्रीकृष्ण परमात्मा मी तुमच्या समोर उभा आहे. काय सांगतोच काय? हो हो. आमचं नशीब म्हणायचं. खरंय. तो कृष्ण काय? हो. तुला कृष्ण व्हायची तलब झाली का? मग काय झालं? मस्तीला आलाय कृष्ण. मस्तीनं करत नाही का?
हा आम्ही काय कृष्णाला बघित नाही तो कृष्ण म्हणतोय वा म्हणजे तुम्ही श्रीकृष्णाला पाहिलं म्हणायचं. मग आता मला एवढा सांग तो कृष्ण म्हणतोय ना कृष्ण सामान आहे ना तुझ्याकडे माझ्याकडे सामान कृष्ण म्हणतोय तुला कोणतं सामान पाहिजे ते सांग. कोणचं आहे शंख चक्र पद्म त्रिशूळ हाती मी चतुर्भुज आहे. त्रिशूळ त्रिशूळ आमच्या मग काय पाहिजे आणि महत्वाचं ते काय सामान आहे का काय पाहिजे तुला. ते सप्तस्वराची भाकरी खाली कमान लमकालतोय ते खाली काल कंबर गुणगुण काय खाली लमकालते नाही का म्हातारे ती मुरली म्हणतेस का तू हा बासरी म्हणतेस. हा बासरी माझ्या जवळ आहे पण ती तुला दिसणार नाही. तुझी भक्ती अपुरी पडते. भाकरी मला दिसणार नाही दिसणार. बर तुझी भाकरी किती बोकाची शाबास. माझी बासरी किती भोकाची. माझी बासरी 10 भोकाची. 10 बोकाची हो माहिती सांगतो. माहिती सांगतो. सांग रामाच्या अवतारी शंकासुराचा मारला. म्हातारे ब्रह्मदेवाचे वेद घेऊन शंकासूर पळून गेला. कुठे गेला डोंगरात डोंगरात आहे. मग झाडा झुडपात नाही जाऊन लपला. शंकासूर जाऊन समुद्रात लपून बसला. अरे बापरे समुद्र काय का हा मग समुद्र जाऊन शंकासूर बसला. मग त्याला शोधायचा समुद्रात इतक्या पाण्यात. त्यावेळेस अवतार पहिला कोणता घेतला. कोणता घेतला मत्स्य अवतार म्हणजे माशाचा अवतार घेतला. काय केलं सांग ऐक पहिल्या आम्हाच्या अवतारी शंकासुराचा मारला आणि दुसऱ्या कुटुंब अवतारी सर्व सृष्टीचा भार पाठीमाला तारला. दुसऱ्या अवतारी नरकासुरास ताणून ताणून धरला आणि चौथ्या नरसिंह अवतारी हिरण्यकश्यपास मांडीवर धरून चरा चरा फिरला. देवा काय कामगिरी केली. हा सर्व पृथ्वीला भात पाठीवर तारला. हो पृथ्वी काय बारकी आहे का खराय ते. कुणाला ताणून ताणून धरला धरला. कुणाला मांडे घेऊन चला 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 चिरला. काय शक्ती म्हणायचं. मग गरीबाचे एक काम कर द्यावा. काय झालं. आमच्या तमाशात 2 माणसं जरा माजलेले. अगं मी भक्तांच्या वरती संकट आलं त्या वेळेस मी अवतार घेतलेले सांगतोय. आणि आता तुझं काय काम दोन तमाशा सोडते तमाशा मोडला की घराला परत खेळते. 2 माणसं 2 माणसं आहे ती तमाशा. कोण आहे ते. एक नांगोळ्याचं तांदळ रुगल्या. बर मग आता जात असेल त्यांच्या अडचणीसाठी. त्यांचा काटा काढायचा वाटतच खून करते. सर्व शिस्तीचा पाठवत आला. कुणाला ताणून ताणून धरला. कुणाला मांडव घेऊन चला चला चिरला. रव्याच्या म्हणजे किंवा पाय दिल्यावर लगे सांगतो काय. आणि 5व्या वामन अवतारी बळी घालून देवा थोडी थोडी माहिती पटायला लागली. असे मी अवतार घेतले कारण यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्भुतानां धर्मस्य तदात्मनं सृजम्यहं पवित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हा पहिलं देव ग्रॅज्युएट होतो काय.
ग्रॅज्युएट हो ते संस्कृत सांगतो म्हणून म्हणलं. म्हातारे पहिलं देव शिकलेलं होतं वाटलं. संस्कृत भाषा ही माझी भाषा आहे हा आणि ती भाषा संस्कृत मधून संपूर्ण जगाला मी ज्ञान दिलं. जगाला काय सांगतो अजून काय केलं सांग. काय काय सांगतो रामन अवतारी परिपात्र आणि 6व्या परशुराम अवतारी सृष्टीवरील सर्व क्षत्रियांचा 21 वेळा गर्व हरिवला. 7व्या राम अवतारी दशकंठी रावण लंकेत जाऊन मारला आणि 8वा श्रीकृष्ण अवतार गोकुळात राधिकेसाठी मी धरला. आणि 9व्या अवतारी येऊन तमाशात शिरला. 9व्या शिरलो का आता कुठे अगर मी सांगतोय ते अवतार तुला सांगतोय. व्यापार युगातलं सांग. व्यापार युगातलं चालू आहे. आलो कंसा सुरगमा मी 8 अवतार घेतले आणि 8 अवतारात कुणाला मारलं कुणाला तारलं याची तू माहिती माझ्याकडून मिळवून घेतली. होय होय म्हातारे माझी ओळख पटली. तो खरा कृष्ण आम्ही तुला बोलत. शाबास. भात का बघून पालतो कोण बघायला नाही. बरोबर आहे. थोडक्यात समजतं भात. अगदी बरोबर आहे. तो खरंच केस पूर्ण प्रत्यक्षात आपल्याला देव भेटला. दर्शन घ्या. किती वर्ष आपण ठीक आहे. तथास्तु. कसला गो पोरगी तू नसायचा म्हणजे म्हणलं की आता मी फुलाखाली असतो या फुलाखाली कशाला जीव त्याला गेलो. आता म्हणलं अगं तथास्तु या आशीर्वादाचा अर्थ असा आहे तुझ्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील असा आशीर्वाद आहे. लावा या पोरीला चांगला आशीर्वाद दिला. हो देवा काय मला बी चांगला आशीर्वाद आहे. माझं बी कल्याण व्हावं असं म्हणतेस का. की संसार चालावा. बर बर 2-3 मुलं होय. बर असाच आशीर्वाद दे मला. ठीक आहे. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. लगा लय गाणं केलंस केलं का ग. मला अष्टपुत्र सौभाग्यवती भव. हो लगा मी बाळ अंडाव आहे कण कवर आहे आणि मला मूल कसं वाटत मी बाळातील कुणी कधी व्हायची. हा तो अष्टपुत्र सौभाग्यवती असा भव आशीर्वाद दिला. काय लागा मग कसं काय करायचं. अगा देवानं भावनेच्या आधी जाऊन आशीर्वाद दिला पण तो माघारी घेता येत नाहीये आणि ती खोटाही होत नाही. होय काय करायचं. देवा मला मुलांची लय आवड. बर 2-3 मुलं मला होवायचे. बर मुलाने कोणी बी येऊन मला पिवावं मी उघडीच बसलेले असतात त्यांच्यासाठी. एवढी आवड आहे मला त्या मुलांची. पण मला मूळ व्हावं पण घराचा हात यायला लागला नाही पाहिजे आणि मूल तर झालं पाहिजे. असं काय आहे का तुझं. तो अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ आशीर्वाद दिलाय. वेळे अगं बी असल्याशिवाय झाड निर्माण होत नाही आणि झाड आल्याशिवाय बी निर्माण होत नाही.
आणि पुरुष एकत्र आल्याशिवाय मुलं होत नाहीत हे माहित असताना तू का असं बोलतेस? मग सत्व गेलं म्हणजे जा मागायचे. आता मी कोणी कधी मागायचं कणक तुला सांगितलंय कणक मला मूल होत नाही. तो अष्टपथ सभा आशीर्वाद दिलाय. बघ काय करायचं. मुलं तर व्हायला पाहिजे. मूल तर झालं पाहिजे. आणि पुरुषाचा तर हात अंगाला न लागता. घरी माझ्याकडे नकोच आता सोसत नाही म्हातारी. बरं ठीक आहे. त्यासाठी एक उपाय करून घ्यायची कोणी सांगितलं? तुला एक काम करावं लागेल. काय करायचं? तुला सेहलीपला जावं लागेल. नाही कुठं आहे? फार साधा समुद्राच्या पलीकडे आहे. हा साधा समुद्राच्या पलीकडे सेहलीप आहे. तिथं फक्त स्त्रियांचंच राज्य आहे. पुरुष जन्मताच मृत्युमुखी पडतो. तेथील स्त्रिया गरोदर राहतात कशा सांगतो. तिथं मारुतीचं वास्तव्य आहे. तिथं महाराष्ट्र बायकाच काम करतोय. काम करत नाही. मी सांगतोय ते ऐक म्हातारे. तिथं मारुतीचं वास्तव्य आहे. मारुतीचा भुभुकार तेथील स्त्री ऐकतात, गरोदर राहतात आणि बाळंतीण होतात. तू त्या ठिकाणी जा. मारुतीचा भुभुकार 8 वेळा ऐक. म्हणजे तू 8 वेळा गरोदर राहशील, 8 वेळा बाळंतीण होशील आणि तू पतिव्रताही राहशील. साधं सोपं उपाय. हो 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 अबदा करून घ्यायची काय गरज आहे? मग हा इतकं मूल पोटात येते नुसतं मातीच्या भुपकाराने. हो हो आणि देवा सांगितलं गोष्ट खरी आहे. हो. जवळ आहे का? फार लांब आहे. आता समुद्राच्या पलीकडे आहे म्हणतोय. हो. माझी परिस्थिती गरीब आहे. बरं. देवा मला एवढ्या लांब जाता येत नाही. मग काय करायचं? माझं इथंच काम कर घे. काय ह्यात कोण मागचे असला तर उठव घे. नागवाडीचा आबा आले ती आबा नाही वे मारुती 4-5 आणायचं सगळं. दुकानावर आलाय. मग तर काय दुकानावर तर काय होते आता? बघ आता 50 मारते आलं तर इथं काय करायचं नसता बुपकार सोडायचा. इथं बुपकरा नाही. काय इथं वडाची पानं तोंडात जास्त काम आहे. तोंडात माती जास्त माती जास्त आहे. वाट सोडून काय? हो हो मग मला मुलं मला वाटलं माझ्याकडून काय मागतेस ती सेल्फी पची दादा आणून ठेवू म्हणतीस का काय? नाही बाबा मला मुलंच नाही. हे उगाच वाटपाल करू नका. माझी भक्ती करा आणि मार्ग मोकळा करून घ्या. आता भक्ती करायची. भक्ती करायची. माझ्या मावशीची भक्ती ऐकली नाही तुम्ही? नाही त्याला हालच देत नाही. नाद करायचं नाही. बर ऐकायचं भक्ती कर ना तू. ऐकायचं भक्ती. अगं तुझी मला भक्ती ऐकायची आहे. मग तुला सांगतो शबरीनं वयाच्या 16व्या वर्षी रामाचा ध्यास घेतला होता. आणि मातम ऋषीने त्याला सांगितलं शबरी तू माझी सेवा करतेस, माझी भक्ती करतेस, तुला एक प्रसाद देऊन जाणार आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं प्रभू रामचंद्राची तुझी प्रभू रामचंद्राची गाठ पडेल. अरे प्रभू रामचंद्र सीतेशाही शोधण्यासाठी निघाले. आणि त्यावेळेस आता माझी बात बिलकुल बोललो का? आणि ज्या वेळेस ते शोधासाठी निघाले त्यावेळेस प्रभू रामचंद्रा शबरीची गाठ पडली. 90व्या वर्षी शबरीची गाठ पडली. 16व्या वर्षी आईन तारुण्यात ध्यास घेतलेला प्रभू रामचंद्र मला भेटणार आहे. दररोज देवपूजा करणं, दररोज त्या रस्त्यात फुलं टाकणं इतकं सोपं नाही. 90 वर्षात म्हातारे इतकी वर्ष वाट बघून देखील देव भेटत नाही, देव भेटत नाही. तिनं भक्ती सोडली नाही. एक दररोज काय करायचं, बोरा दिवसात जायचं, बोर तोडून आणायची. पहिलं ते बोर चाकून पाहायचं, खाऊन बघायचं हे गोड लागते की आंबट लागते. आंबट असलं फेकून द्यायचं, गोड लागलो असलं ते टोकरीत टाकायचं. आणि एक दिवस सुवर्ण दिवस उगवला. आणि त्या दिवशी प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण ज्या वेळेस तिच्या पर्णकुटी समोर आले त्यावेळेस प्रभू रामचंद्राने तिला ओळखलं नाही. म्हणजे माता आपण कोण? त्यावेळेस सांगितलं तुम्ही कोण? तर मी प्रभू रामचंद्र. प्रभू रामचंद्र म्हणल्याबरोबर तिनं चरणाला मिठी मारली. आणि त्यावेळेस तिने एक वर मागून घेतला. मला काही नको देवा, तुझी मी 16 वर्षापासून ते आतापर्यंत वाट पाहते. मला सोनं नको, काही ऐश्वर्य नको, मला जमीन नको, जुमला नको, मला फक्त तुझ्या पायावर मारायचं आहे. त्यावेळेस शबरीला मोक्ष मिळाला. आणि त्याप्रमाणे तुझी मला भक्ती या वयात ऐकायची आहे. मी बी थोडं बघतोय. माझं तू विसरलाच का? हा सांग. तू शबरी सांगितलं माझं विसरलाच का? काय ना तुला दूध पाजलेलं ते विसरलाच का? पाजलेलं नाही तुला दूध. हे बघ काहीतरी थापा सांगू नको. काय थापा सांगू नको? तुझं दूध पिलेलं मला काय आठवत नाही. कशी आठवत नाही? एका व्यक्तीचं दूध पिलेलं मला चांगलं आठवत आहे. म्हणजे
वयाचे 6 महिन्याचा मी होतो हा. त्यावेळेस मी पुतना मावशीचं दूध पिलेलो चांगलं मला आठवत आहे. आणि माझं दूध पेलं तुला आठवत नाही का? काय लागा सांगतोय काय? मी ज्या वेळेला भेटायला धरून मोठत होते त्यावेळेला तो पेट होता काय तुझा मूळ काय तुझं? तुझ्या आईला पेत होता काय? काय काय बोल रे?